12वीचा रिझल्ट लागला, आता आलं करिअरचं मोठं टेन्शन. अहो मग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण, कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे, जिथे कमवा, शिका आणि आपलं करिअर घडवा. संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्समधून भारत आणि परदेशात 100% नोकरीची हमी. अहो मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा बोला. हा ते मला अनुभव शेअर करायचा होता. हा बोला ना ताई. मी कुठून बोलताय? पुण्यातूनच बोलते. हा हा, नाव सांगायचं? पण नाही, नाव नाही बरं सांगू बरं शकत. बरं, बोला ताई. 2 वर्ष झालं मला स्वामी अनुभव, म्हणजे स्वामीच्या ह्याच्यामध्ये येऊन, सेवेमध्ये. हा 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 सेवेमध्ये येऊन. पहिलं हा काही माहिती नव्हतं असं काही. हा हा हा. पण ते आता पुण्यामध्ये महादेवाच्या मंदिरला जात जात मग ते स्वामीचं मठ बाजूलाच होतं. अच्छा अच्छा. हा हा मग तिथे गेले. मग ते त्यांचं एकच, आता म्हणजे कसं घाबरत होत होतं, भीती वाटत होती असं कोणतंही लवकर. हा 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 मग कसं झालं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे एवढंच लक्षात ठेवून मग त्यांचं हा. तेवढी सेवा काही लक्षात नव्हती, मला काही माहिती वगैरे असं काही नव्हतं. अच्छा. हा हा आणि ते आता हळूहळू म्हणजे माहिती करत करत गेले. हा. सुरुवातीला काय गुरुवार केले मी, 11 गुरुवार. अच्छा. हा हा, केले पण मग गुरुवार. हा 11 गुरुवार झाले आणि 7 दिवसाचे म्हणजे स्वामी सारामृत झाले ते पण. हा. आणि 108 स्वामी सारामृत झाले. अरे बापरे. हा. हा. मग त्यामध्ये माझे मिस्टर असं स्पर्धा परीक्षा देत होते ना. अरे वा. त्यांच्या नोकरीसाठी वगैरे केले होते मी 108. हा. पण त्यामध्ये त्यांचे 158 आधी आले होते, मग नंतर 2 मार्क असं वाढले नॉर्मलायझेशन मध्ये. अच्छा अच्छा. हा हा हा. पण काही काम झालं नाही. बरं. हा हा मग मी म्हणलं आता स्वामी असं एवढं करून सेवेमध्ये काही हेच झालं नाही, म्हणजे तुमचा स्वामी अनुभव मी सतत प्रत्येकाचे अनुभव ऐकत होते. हा हा हा. बरोबर. मग मी म्हणलं, स्वामी तुम्ही सर्वांना अनुभव देता, सर्वांना हे करता, पण मला काहीच का तुम्ही देना असं. मला जी गरज आहे ते तुम्हाला सर्व दिसतंय. आता तुम्ही माझ्या घरात आहे म्हणजे तुम्हाला समजा परिस्थिती माझी बरोबर माहिती आहे. बरोबर. हा मग तुम्ही एवढं माझी का परीक्षा बघता, असं तसं म्हणायची मी स्वामीच्या फोटोकडे बघून. हा 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 हा. पण आता मिस्टरांना तेवढं अनुभव नसतं. हा हा हा. की त्यांना वाटायचं ही येडी झाली, का बघतेस तू सारखं फोटोकड असं तसं. म्हणलं तुम्हाला काय माहिती, म्हणजे मन थोडंसं हलकं होतं. म्हणलं माझ्या मनात काय बोलायचं त्यांनाच मी बोलू शकते. बरोबर बरोबर. मग असं म्हणत मग काय केले, हा. फुल पडलं असं स्वामीच्या फोटोवरून. ओ अच्छा. हा. तिथं पूजा करताना का? म्हणजे कसं आधी कधी पडायचं मला कळायचंच नाही असं फुल. हा 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 हा. 1-2 दिवस आता म्हणजे 108 स्वामी सारामृत पोथी चालू असतानाच पडायचं. हा हा हा. मग मी म्हणलं, स्वामी फोटोहून तर फुल पडतं खाली, हा. पण कधी पडतं हे मला कळतच नाही म्हणलं. आणि ते पारायण चालू असताना मी काय करायची, हॉलमध्ये झोपायची. अच्छा. हा बरोबर. तिथंच आमचं देवरघर आहे. हा. म्हणजे उठले की त्यांचं तोंड दिसणार, म्हणजे असं सकाळीपासून सुरुवात होणार माझी. हा बरोबर. हा. मग म्हणलं तुम्ही असं का करता, म्हणलं फुल कधी पडतं मला कळतच नाही. मग मी मग काय केले, सकाळी मग दुसऱ्या दिवशी उठले, असं 2-3 दिवस सारखं फुल पडलं बरं का. हा. तिसऱ्या दिवशी काय झालं, हा. असं अक्षदा आपण कसं फोटोवरती टाकतो. हो हो हो. 6 वाजता मी उठले हा. आणि तसं पडलं. मग मी हम्म. लगेच फोटोकडे बघितलं, म्हणजे किचन मधून जाऊन तिकडं. हा. तर काहीच नाही. मग फुल तसंच होता, अक्षदा पडला तेवढा खाली. अच्छा. हा हा आणि हा. मग 7 वाजता मिस्टर उठतात. मग काय झालं, फुल एकदम धपकून पडला असा आवाज, एकदम बापरे. हा. मोठा आवाज दिले. हा ते हा म्हणलं काय बोलले. हा मग माझं लक्ष फोटोकडे गेलं लगेच, हा हा हा. की स्वामीच्या फोटोवरून फुल पडला. मिस्टरांना वाटतं आता हिनं खुश झाली, आता फुल पडलं. मी मी म्हणलं तसं नाही, स्वामी फुल देतात मला रोज, पण कसं देतात मी मला कळतच नाही. कधी म्हणलं तर आज देतात. कसा हा. आवाज दिलेत.
कसं पाळले हा. त्यांनी. हो. याच्यानं मला आनंद झाला, म्हणजे त्यांनी हा हा. माझ्या मनातलं कसं ऐकलं. बरोबर बरोबर. हा मग असं पहिलं मी तिरुपती बालाजीचं करायचे ना, हा शुक्रवार असं. हा. त्यांचे पण रात्री 12 वाजता व्यंकटेश स्तोत्र वगैरे वाचायची मी. अरे बापरे. हा हा. हा. मग ते कसं आता माझ्याकडं एक चंद्रपूरच्या आईचा फोटो आहे, तिरुपती बालाजीचा फोटो आहे आणि आपल्या स्वामीचा फोटो. हम्म. तिन्ही असं फोटो लावले. सुरुवातीला वर स्वामीचा आणि खाली तिरुपतीचा आणि इकडं देवी आईचा. हा हा हा. तर सकाळी म्हणजे माझी पूजा झाली आणि स्वामी सारामृत पोथी वगैरे समजा झालं. हम्म. आरती झाली की स्वामीच्या फोटोवरून फुल खाली पडला. अरे वा. हा. मग मिस्टरांचं आणि काय झालं? नाही झालं अजून. हा. अजून एक रिझल्ट यायचा आहे त्यांचा बाकी. येईल हा. चांगलाच येईल तो बघा. हा. मग आता काय झालं, मग ते झालं म्हणलं दुपारी मी असंच हे केलं की हा. तिरुपती बालाजीच्या फोटोवरून फुल पडला. अरे वा. हा. बघा. हा आणि सायंकाळच्या वेळेस काय झालं, असंच दिवाबत्ती केली हा. आणि असं पाया पडूनच उठेपर्यंत तर लक्ष्मीच्या फोटोवरून फुल खाली पडलं. आणि फुल कसं पडायचं, मी जसं फुल ठेवलंय हा फोटोवर हा हा हा. तसाच फुल खाली पडायचा. हो तसंच्या तसं. हा. हा असं काही उबळं असं पालतं आणि हा. नाही बाजूला नाही. असं हा काहीच हा हा. नाही. अरे जसा बापरे. हा ठेवला तसाच खाली पडायचा. हा आणि हा. मग त्या चंद्रपूरच्या आईच्या फोटोवरून पण फुल खाली पडायचा. अरे वा. हा. हम्म. मी मग काय केलं, असंच फुलं पडलेले. मी म्हणलं बस झालं तर स्वामी मला फुलंच नका देऊ. हा. असं जे फुलं तुम्ही देऊ लागले पण माझं मन समाधान होऊ लागले, पण मला जे गरज आहे ते कधी मिळणार. बरोबर. हा. त्या दिवशी असंच बोलले. मग त्या दिवशी फुल अजिबात पडले नाही 2-3 फोटोवरून. अय्या. बघा. मग मी म्हणलं खरंच तुम्ही एवढी एवढी गोष्ट माझ्या मनातली जाणता, पण माझं मेन काम कधी करणार आहे, हा हा असं त्यांना बोलायची मी सारखं. हा. बरोबर. होईल मग ताई, ते पण काम तुमचं होणार. आता येणार आहे रिझल्ट. एक पण फेज 2 अजून लागला नाही. फेज 2 मधून आहे, बघूत कसं होते काय माहिती. हा. हा. तर नाही असं होईल ताई, करायचे होईल. स्वामी. पण म्हणजे आता स्वामी जाणतायत तुमच्या मनातलं. होईल हा ताई हा सगळं व्यवस्थित. हा. हा. हा आणि मी शेअर करते ताई. आहे का अजून थोडा वेळ? हा बोला. हा. कालच असं आमच्या घरामध्ये का भिंतीवरती पाली यायच्या. अच्छा. हा एका दिवशी पाल आता वट्ट्यावर वगैरे मी घास रात्री वगैरे पुसून ठेवते, मग ते फिरतात. असं लेकरू लहान आहे. हा. मग मी बरोबर काय भीती करायची, वाटते. त्या पालला झाडून घेऊन असं विसकायची. हा म्हणजे हकलवून आणि द्यायच्या. हा आणि सोसायटीमध्ये दुसऱ्या मजल्यावरती राहतोय ना. हा. तर काल तिथून खाली एकदम धप्पदिशा पाल पडली बरं का जोऱ्यात. बापरे. हा. आणि एकदम म्हणजे कसलीच ती हल्ली नाही, काही नाही. मला वाटलं आता माझ्या हातून स्वामी कोणतं पाप घडलं काय, की बिचारी सुखरूप राहू द्या, खालीच का राहीना. हा. बरोबर. असं म्हणजे स्वामीला मी प्रार्थना करायला आणि ती कसलंच हलना तरी मी 5-10 मिनिटं तिच्याकडे बघू लागले. मग जेव्हा स्वामीला प्रार्थना केली, ती एकदम पळायलाच लागली. ऐका. मी म्हणलं खरंच चांगलं झालं असंच म्हणलं. नाही, स्वामी जाणतात हा. आणि तुमची प्रार्थना पण पोचते त्यांच्यापर्यंत. पण अजून तुम्हाला सेवेची गरज आहे ताई. होईल ते पण पूर्ण. आणि सेवेमध्ये मी येण्याच्या आधी की नाही माझं खूप मोठं काम झालं बरं का. हा. माझे सारखं मी स्वामी समर्थ असा जप केले. फोटो नव्हता माझ्याकडे, मूर्ती नव्हती, काहीच नव्हती. हा. आणि आमच्या ताईची मुलगी आली आमच्याकडे हो. राहण्यासाठी. अच्छा. मग तिला ते कोर्स करायचा होता मेकअप आर्टिस्टचा. अच्छा. हा. मग ते तिच्याकडे पैसे नव्हते तेवढे, म्हणजे कसं वडील बघत नव्हते ना. हा. आणि आमच्याकडे म्हणलं की थोडीशी टंचाईच होती आमची पण. बरोबर. तर हा. त्या अकॅडमी मधून असं सांगितलं की लोन पास करण्यासाठी. अच्छा. हा. हा. तर आम्ही कसं रेंटनं राहतो ना. हा. आमचे आता मालक कसं ते रेंट अग्रीमेंट देत नव्हते. बर. हा. मग ते रेंट अग्रीमेंट लागत होतं ते, म्हणजे लोन काढण्यासाठी. हा. तर आता मालकाला तर आम्ही काय म्हणलो, कामाचे तिथे लागणार आहे म्हणून असं तसं रेंट अग्रीमेंट काढून घेतलं. हा. आणि आता जे फायनान्स मधून जे लोक येतात, मग हा. आता आमची तर विचारपूस झाली. बरोबर. हा. पण त्यांची आता घर मालकांना आम्ही सांगितलो नाही हा. की आम्ही लोन साठी हे रेंट अग्रीमेंट घेतलोय तुमच्याकडून. अच्छा. हा. मग मी म्हणलं असं स्वामी, आता एखाद्याचं भलं करण्यासाठी एकतरी गोष्ट लबाड बोलावंच लागते हो म्हणलं. खरं. हा. आणि आता माझ्यापाशी काही नाही आणि कसं करू, काय करू. आता ते तर लोक येतात आणि डायरेक्ट आता ते घर मालकाकडे जाणार होते. हम्म. आणि तिकडं न जाता माझं काही करून लेकराचं लोन पास होऊ द्या म्हणलं. हा. तर तिचं झालं. 1 लाखाचं लोन त्याच दिवशी पास झालं बघा. अरे वा.
हा किती त्याच छान ताई, दिवशी. किती छान. मी शेअर हो. करते हा ताई. हो चालेल. हा, श्री स्वामी समर्थ ताई. हो श्री स्वामी. वाटला ते काय मला कारभारी? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.